थोरलं कुटुंब घरातला तर आपल्यासोबत आहे सुविधा आणि सुभाष शिर्के. नमस्कार. बराच होम मिनिस्टर होतील असं वाटतं का तुम्हाला? होम मिनिस्टर असं वाटतं, म्हणजे मनाला वाटतं असं होईल असे. मनाला वाटतं. कॉन्फिडन्स व्हायलाच हवं आहे माझी. पण आम्ही असं ऐकलं की तुम्ही मिस्टरांचं अजिबात ऐकत नाही. नाही, असं मला त्यांचं कसं असतं, कुठचा एक निर्णय असेल ना तर ते पहिले नाहीच म्हणतात. म्हणजे एखादा आम्हाला ट्रिपला वगैरे जायचं आहे तर आणि मी सांगितलं की आपल्याला इकडे जायचं आहे तर पहिले नाहीच म्हणणार ते. पहिले का असं का होतं तुमचं? नाहीच म्हणाल तरी पण नंतर आपला होकार देतो ना, कन्व्हिन्स करून आपण जायचंय असं की. अच्छा. असं पहिले त्यांचं उत्तर नाहीच असतं. मग कधी कुठे गेलात आणि काहीतरी धमाल घडली, फजिती घडली असं काय आठवतंय का? नाही, असं काही नाही. आम्ही इकडे गेलेलो, शिर्डीला गेलेलो तर खूप मजा केली अशी. लग्नात वगैरे? लग्नात छोट्या दिरांच्या लग्नात खूप मजा गेली. काय झालं होतं तिकडे? तिकडे म्हणजे एक किस्सा आहे माझा असा. माझं नवीनच लग्न झालं होतं आणि ह्यांनी माझ्यासाठी नाटकाला 2 तिकिटी काढून आणलेल्या आणि एक फॉर्मॅलिटी म्हणून आईना विचारलं की चला आई तू पण येतेस का. ऍक्च्युली हिलाच घेऊन जाणार होतो, पण नंतर मग आईला मी असंच विचारलं की आई मी आता म्हणजे नाटकाची तिकिटी आहेत 2, तर मी हिला म्हणजे आईला बोललो तू येते का. मला वाटलं आई येणार नाही, पण आई बोलली मी येते. आता हिला काय सांगणार. मग मी बोललो गेले नाटकाला, मला विचारलं सुद्धा नाही. असं एक आमच्या घरात कारण त्यावेळेस असायची, म्हणजे आई असं मला वाटलं नाही की ती बोल तुम्ही दोघं जा म्हणून, असं मला वाटलं. त्याच्यामुळे मी बघा किती ते असं असतं ना, आज्ञाधारी मुलगा विचारायला गेला आई नाटकाला हो येते. काय अवघड झालं तुमचं. तेवढंच धमाल आहे बाबा, धमाल आहे. आणि मग शेवटी नाटकाला तुम्ही गेलात आणि आई आणि हे गेले, मी घरीच राहिले. अच्छा, खूप छान तुम्ही बोललात. मलाही छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि आता एक मस्त राऊंड खेळायचा आहे. आतमध्ये काही कार्ड्स लपवून ठेवले, तुम्हाला शोधायचे आहेत. बक्षिसं जिंका, त्यांना खुश करा, सासूबाईंना पण खुश करा. खेळूयात शोध मोहीम. थोरल्या जाऊबाईंसाठी पहिला क्लू आहे, तुमच्या मिस्टरांना आवडतं पण तुमचे दीर खात नाही. वेळ सुरू होते आत्ता. पटकन. कोणती अशी गोष्ट आहे मिस्टरांना आवडते पण दीरांना नाही आवडत? वेळ संपली. या कारल्याची भाजी. कारली आहेत ना, तिकडे ठेवलं होतं. चला पुढचं शोधा आता पटकन. शोधायला पाहिजे, बक्षीस सोडू नका. तुमच्या दोन्ही मुलींना म्हणजेच प्रतीक्षा आणि समीक्षा यांना हे खूप आवडतं. वेळ सुरू होते आत्ता. मुलींची आवड काय? पटकन शोधा, हे सापडलं पाहिजे वहिनी. वेळ संपली. या हे पण बक्षीस घालवलं तुम्ही. का असं? बिस्किट साधं होतं, बिस्किटाच्याच इथे गेले. पण बिस्किटांमध्ये काय ठेवलं होतं ते शोधायचं होतं. बिस्किट आणली असती तरी चालली असते, मी खाल्ली असते. पण आता यांच्याकडून आणि माझ्याकडून तुम्हाला मिळतात खूप साऱ्या पुढच्या खेळासाठी शुभेच्छा. धन्यवाद. धाकटं कुटुंबात आपल्यासोबत आहे सौ साक्षी आणि संतोष शिर्के. नमस्कार. नमस्कार. तुमच्या लग्नात काय गंमत झाली? आमच्या लग्नाचा म्हणजे हे लवकर आले होते, सकाळी 7 वाजता. म्हणजे आमच्या आईनं झोपच नव्हती लागली आणि हॉलवर असे फेऱ्या मारत होते आणि सगळे विचार करतात येते की नाही नवरी, येते की नाही नवरी. आणि 8:30ला मी आले तेव्हा मी पाणी प्यायले, चहा मागवला, भाच्याला सांगितलं चहा. आली बाबा नवरी. आमची गाडी बंद पडली. अच्छा. आणि यांनी तिथेच मला येऊन सांगितलं, मला टेन्शन आलं ना, येते की नाही तू. नसते आलं तर मग अवघडच होतं त्यांचं. काय करायचं, सगळं करून ठेवलंय आणि आलंच नाही, उशिरा आले होते. केवळ असं होतं का हल्ली पण नंतर आवरायला उशीर लागतो वगैरे होतं त्यांच्याकडे? कधी कधी होतो. मग तुम्हाला राग येतो? बडबडतात. आता दवाखान्यात असल्यामुळे कधी उशीर होतो ना. बरोबर. तुम्हाला त्यांच्या स्वभावातलं काय आवडलं? तेव्हा आवडलं, आता नाही. तेव्हा आवडलं, आता नाही, असं त्यांनी हळूच उत्तर दिलं. म्हणजे काय? तेव्हा चांगले होते, म्हणजे समजून घ्यायचे. आता नाही समजून घेत, आता भडकतात खूप. काय होतं आता मग? हे हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे रात्री उशीर होतो, तर आम्ही आधीच सांगितलं की उशीर होईल. तर ते दारात आलं का असं एकदम असं विचार नाही करायचं की टेन्शनमध्ये काही पण घडतं तिकडे, तेच टेन्शन असतं. दारात आलं, दार उघडायच्या आधी तिथूनच असं बडबड, लाईट बंद कर, झोपायचं आहे आम्हाला. असं वाईट वाटतं की अरे आपण तिकडून टेन्शनमध्ये आलो आहे, कोणीतरी काहीतरी झालेलं असं. रोज असे
सगळ्या प्रकारचे येतात. मग ते पाहून टेन्शन, त्याच्यात हे पण आजारी असतात हल्ली. 1 वर्ष झालं बरेच म्हणजे प्रॉब्लेम आहेत. तर मग ते असं सारखं मनात येतं आणि असं घरात आले की मग ह्यांचं चिडचिड. अच्छा, का हो काका असं का? असं नाही व्हायला पाहिजे ना. आता दोघंही तुम्ही नोकरी करतच असाल ना, मग शेवटी आता दिवसभर काम करायचं म्हटल्यावरती तर मी डॉक्टर म्हणून थोडंसं त्यांची बाजू घेतो की कधी कधी असं होतं, कारण कधी काय कुठला पेशंट येईल, काय करावं लागेल सांगता येत नाही आणि त्याच्यामुळे ते टेन्शन ते घरी कॅरी करणार. त्यामुळे जर असं समजून घ्या, असं एक आमच्याकडून तुम्हाला थोडासा सल्ला घ्याल ना. कसं आहे, सासूबाई पण हार्ट पेशंट आहेत, डायबेटिक आहेत हे पण, आणि माझं जे हॉस्पिटल ते पण डायबेटिक आणि हार्ट पेशंटसाठीच आहे. मग असं एखादं पेशंट मग त्यांना घेऊन असं आई हे टेन्शन घेऊ नका, ते आपण भडकला तर मी हल्ली सांगते, भडकला ना तुम्हाला अटॅक आहे, मला काही नाही होणार. मग ते आता शांत. अशी धमकी देतात त्यांना डायरेक्ट असं प्रेमात सांगितलं, तेव्हापासून ते शांत, म्हणजे शांतांना माहिती मला त्रास आहे. अच्छा, छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि आता एक छानसा राऊंड खेळायचा आहे. आतमध्ये काही कार्ड्स लपवून ठेवलेले आहेत, पटकन शोधा, बक्षिसं जिंका. खेळूया शोध मोहीम. धाकट्या जाऊबाईंना शुभेच्छा. पहिला क्लू आहे तुमच्यासाठी, तुमचा मुलगा सर्वेशला हे रोज लागतच. वेळ सुरू होते आता. पटकन सापडलं. पटकन शोधा. तुम्हाला मी मार्क नाही द्यायला पाहिजे. वेळ सुरू होते आत्ताच्या आधी पळालात तुम्ही, काही हरकत नाही, बरोबर शोधलं. चला पुढचं पण शोधा पटकन, पण जरा मला बोलू द्या. घरातील सर्वात जुनी वस्तू. वेळ सुरू होते आत्ता. पटकन. सगळ्यात जुनी वस्तू कोणती आहे घरातली? क्या बात आहे, बरोबर शोधलं. चला आता बघूया. 2 बक्षिसं दोन्ही मिळाली हो तुम्हाला. पहिलं बक्षीस आहे तुमच्यासाठी कॅसरोल सेट, अभिनंदन. आणि पुढचं बक्षीस आहे सँडविच टोस्टर, अभिनंदन. आता माझ्या हातात आहे जादूचं कार्ड. 10 बोनस मार्क आहेत. सासूबाई हातामध्ये घ्या. दोघींपैकी एकीला देऊ शकता खेळात, त्याचा त्यांना उपयोग होईल. कोणाला मिळतील ते पटकन मलाच म्हणाल्या. बघूयात आता त्यांना मिळतात की तुम्हाला मिळतात.